मित्रांनो तर गाडीपाशी पोचलोय आता. एक बॅग आणली, एक बॅग अजून आताच आहे लॉकरपाशी. तर सामान बांधतो आणि निघतो इथं. मित्रांनो तर पायाला लागलेला दाखवतो त्या भाऊला. भाई कोण आहे इधर? मित्रांनो तर गाडीच्या इंजिनचा आवाज थोडा चेंज झालाय का वाटतोय मला. तर काय झालंय ते पाहायला लागेल. ट्रकची लाईन का लागली तीच का नाही मला. इथं काय एवढे ट्रक थांबल्यात. मित्रांनो तर गाडी घेऊन आलोय उधमपूरमध्ये. उदयपूर नाही, उधमपूर आहे. तर गाडीचं मला वाटतं यार हमें थोड़ा पेट्रोल चाहिए, हमारी गाड़ी खराब हो गई, गाड़ी को सिर्फ धोना है। अरे बड़ी गाड़ी में किसने पेट्रोल लगता है? आजच्या गावात कसलंय ट्रॅफिक कसं लागलंय काय माहिती. एवढा मोठा सुसाट रोड आहे ते ट्रॅफिक लागलंय. मित्रांनो आपण आलेलो आहे भारतातील सर्वात लांब टनेल पैकी एक टनेल. पाहू शकताय टेम्पररी सिटी बनवली सगळी. कसली जबराट बनवली राहण्यासाठी खास यात्रिकांसाठी. मित्रांनो तर इथं भेटलंय आपल्याला. तर इथं गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. त्या कालचा ब्लॉग इथं एंड केला. तर इथं पाहू शकताय हे एंट्रन्स गेट आहे. इथनं ट्रॅक चालू होतो वैष्णवदेवीचा. जवळपास 14 किलोमीटर आहे. 12 किलोमीटर वैष्णवदेवी मंदिर आहे, तिथनं 2 किलोमीटर भैरव मंदिर आहे. आणि टोटल म्हणजे 12 आणि 2 14. येताना पण तेवढंच लागतात 14 किलोमीटर. असं 28 किलोमीटरचं ट्रॅक करून आलेलं आहे. तर आता इथनं जायला काय होतंय, रिक्षा भेटा नाही रे बस स्टँडची. येताना तर मी चालत मित्रांनो. तर आता माझी चालत जायची हिंमत नाही आहे. 50 रुपये तिकीट आहे इथनं. जवळपास 2 किलोमीटरचं. इथपर्यंत गाड्या येतात. तर रिक्षात जायचं आहे. तर रिक्षा पण इथं जाईन. मित्रांनो तर आता आलोय ट्रॅक करून. तर भूक लागली होती. तर अगोदर ते जिथं गाडी लावली आणि सामान ठेवलंय तिकडं न जाता अगोदर नाश्ता करतोय. नाश्ता करण्याचं मेन कारण म्हणजे तर पॉवर बँक चार्जिंगला लावलंय. मोबाईल पाय डेड झाला होता, पॉवर बँक पण डेड झाली होती. आता कॅमेऱ्यात व्हिडिओ पण चार्जिंगची पिन लावूनच काढतोय. तर चला पाहूया काय होतं आज दिवसभरात, कुठपर्यंत पोहोचतोय आपण. मित्रांनो तर आता चाललंय निहारिका, म्हणजे जिथं सामान वगैरे ठेवलंय तिथं चाललंय. इथं एक हॉटेल होतं, त्यात वैतागली ती. मी दोन तास झालं बसलो होतं चार्जिंगला. तिथं चार्जिंगला लावला, एक व्हिडिओ यूट्यूबचा एडिट केला, झालं मग काम आपलं. पायाला जखम झाली एक, तुम्हाला दाखवतो. तिथं गेल्यावर आता पाऊस यायला लागलाय, चालायला अवघड झालंय. आता मी ह्याला अमरनाथला कसं चालायचो बघूया. मित्रांनो जर तुम्हाला कुणाला देखील वैष्णवदेवीला यायचं असाल, सोलो येणार असाल तुम्ही ट्रेनने वगैरे, तर इथं पाहिलं हे कटराचं बस स्थानक आहे. त्याच्या पुढंच हे निहारिका म्हणून कॉम्प्लेक्स आहे. तर इथं तुम्हाला 150 रुपयात डोरमॅट्री भेटून जाईल. त्याबरोबर फ्री लॉकर राहते. तर तुम्ही तुमचं सामान ठेवायचं, 150 रुपयाचं ही करायचं, दिवसभरात ही करून परत संध्याकाळी तुम्ही रिटर्न येऊ शकताय. अशा प्रकारचा प्लॅन असतंय. चला फायनली आपण आलोय. ही पाहू शकता इथं कॉम्प्लेक्स निहारिका. इथं डोरमॅट्री कशी काय ते दाखवतो तुम्हाला. चलो. लई काळा दिसतोय काय मी? आल्यावर हे काळच दिसतं काय माहिती कॅमेऱ्यातले. ओके तर फास्टमध्ये या पायाला लागलं, हे पायाला जखम झाली. तुम्हाला दाखवतो मी एकच मिनिटात. तर चल मित्रांनो, तर आता इथनं निघतोय. आंघोळ वगैरे केली इथंच. इथं आपण जिथं डोर मॅटेरियल थांबलं होतं निहारिकाला, तर त्यानंतर ना आपले बॅग वगैरे सगळ्या पॅक केल्या आणि आपण निघतोय. पुढच्या दिशेने झोपायचं होतं. इथं काही रूम म्हणजे आता क्लिनिंग वगैरे चालू आहे. ते 12 नंतर ऑल आउट करतात. तर चला मोकळं. मित्रांनो तर अशा प्रकारची डोरमॅट्री असते. असे बघा ह्याच्यात किती खोट आहेत, 4 6 10 आहेत, 10 10 20 आहेत टोटल. इकडे नंबर आहेत, प्रत्येक खोटला नंबर असतोय. तर असे आपण खोट नंबर भेटतो आपल्याला, त्याच खोटावर येऊन झोपायचं. आणि असे समोर लॉकर असतात, त्यात सामान टाकायचं. चार्जिंगला एक आहे, इथं चार्जिंग पॉईंटचे असते 2 जागा आहेत. तिथे एक तिथे एक आणि बाहेर एक इथं असं असते. तुम्ही देखील कधी आला तिथे एक. अशा प्रकारे
तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता. चला मित्रांनो, तर गाडीपाशी पोचलोय आता. एक बॅग आणली, एक बॅग अजून आताच आहे लॉकरपाशी. तर सामान बांधतो आणि निघतो. इथनं खाली जातो 30 किलोमीटर. तिथं कुठला लंगर भेटला ना तिथं झोपतो. कारण इथं आता क्लिनिंग वगैरेचं काम चाललंय. आणि इथं जर घ्यायचं असलं तर नाईटसाठीच घ्यायला लागतंय. म्हणजे समजा 150 रुपये डोरमॅटरीचं, तर ते मला तर संध्याकाळपर्यंत काय थांबायची गरज नाही वाटत. बघूया कसं होतंय. चलो, आपली गाडी एवढं सामान गाडीवरच होतं. आता हे सगळं सोडवायचं आणि हे परत बांधायचं प्लॅस्टिकने. मित्रांनो, तर ड्रमचं झाकण पडलंय, त्यामुळं असं काय ते जुगाड करून ड्रम भरून घेतला. म्हणजे इथं चांगलं फिल्टरचं पाणी, टेस्ट वगैरे पण चांगली होती. त्यामुळं हां बाईक पे तर अरे हे बघा, हे गाडी आपलं सामान लावलंय. इथं फिल्टर होते. क्या बोल रहे थे आप? बोलो. इतना पानी बोला आता मी. बोलो क्या बोले? हेवी क्या? हाँ जी, हेवी क्या बोले अभी? हेवी रख लेके नहीं मगे बाइक ये तो एवरेज देती है ना, ये वो वाली मतलब हैवी जैसे बुलेट हो गया, जहाँ दूसरी बड़ी वाली. ओके, नहीं अपने पास जो है वो है. अच्छा, अपन दूसरे की थोड़ी उठा के लाएंगे ऐसे. रास्ते में होता नहीं, अगर तेल वैसे तेल आपने डाला होता हाँ. कैंडी में डाला होता हाँ. अभी 10 दिन में कितना तेल खा गए हैं भाई? अभी तो हिसाब नहीं लगाया यार. 1 मिनट आ जाओ भाई इधर. इसको पकड़ो, खाली उठाओ. इसको उठा के ऐसा पकड़ो. मैं इसको लॉक कर देता हूँ. कौन सी बाइक है ये आपकी? पैशन प्रो. तो कितना सीसी इंजन है? हाँ, कितना सीसी इंजन है इसका? तो तुम चाबी किधर रखी मैंने यार गाड़ी की? से 110 सीसी. मित्रांनो, तर कटरामधनं खाली आलो. थोडं झोप लागल्यागत व्हायला लागली. मग इथं पेट्रोल पंपावर थांबलो. इथंच झोपलो होतो. आता कॅमेरा वगैरे काढून ठेवतो आणि झोपतो. मग चला, गाडीची चावी एक काढतो. मित्रांनो, तर आपण कटरावर ना परत आलेलो आहे जम्मू श्रीनगर हायवेला. तर चला जाऊया ह्या हायवेवर. आपल्याला उदयपूरमध्ये गाडीचा जरा प्रॉब्लेम आहे. गाडीचं टायमिंग चेन किट आवाज मारते. तर त्याचा पार्ट कुठला गेला आहे ते बदलायला लागेल. कारण आपण पंजाबमध्ये फक्त ऑइल बदली केलं होतं. सर्व्हिसिंगमध्ये काहीच केलं नव्हतं. गाडीचं काही चेक केलं नव्हतं. आता मला तो पार्ट आवाज मारतोय असं वाटतंय. तर तो पार्ट जर गेला असला तर बदलायचा. नाही तर तो पार्ट लई डेंजर आहे. तो डायरेक्ट इंजिन काम बी काढू शकतोय. म्हणजे इंजिन पण लॉक करू शकतोय. तर बघूया, उदयपूर इथनं 38 किलोमीटर. इकडं बी उदयपूर आहे. चला मित्रांनो, तो डोंगराचा व्ह्यू बघा कसला जबराट आहे भाऊ. नाचपा व्ह्यू आहे, नाचपा. हे ट्रकची लाईन का लागली तीच का नाही मला. इथं काय एवढी ट्रक थांबल्यात? बहुतेक कोण ही आपलं दुपारनंतर सोडणार. दुपारपर्यंत तिकडून येणार आहे आणि दुपारनंतर इकडून जाणार आहे. असं असतं काहीतरी त्यांचं प्लॅनिंग. सकाळपासून काहीतरी 12 ते 2 तिकडून येणार आहेत असे. आणि मग इकडून जाणार आहे सोडतात असे. जो कुठं चालले पुढं 2 ट्रकवाल्याला भाई ट्रक की लाइन इतनी क्यों लगी है? ट्रक की काम ही रोक के है ना. क्यों? ये अभी फिलहाल यात्रा चल रही है ना. हाँ. यात्रा की वजह से उधर से पैसेंजर गाड़ी ओके हो जाएगी, फिर छोड़ देंगे ट्रक. ओके. 2 बजे के 2 बजे के करीब ट्रक चालू हो जाएंगे का? मित्रांनो, तर असं आहे इथं 2 वाजल्यानंतर सोडणार आहे. म्हणजे पॅसेंजर गाडी यायच्या बंद झाल्या की मग ट्रक सोडणार आहे. असं नियोजन आहे. किती ट्रक आहेत? एकदा ट्रकची लाईन झाल्यावर संपायची नाही सुरू झाल्यावर. मला हा अनुभव नाही मागच्या वेळेस आला होता. रोड बंद पडला होता. कुठं माहिती का? बनाल टनेलच्या आसपास रोड बंद.
ट्रक पलटी झाला रोड बंद पडला होता. तर काय म्हणतो मी तर काय झालं त्यावेळेस तिकडून येणार सगळ्या 4 व्हीलर एकदम सोडल्या. काय लक्ष दे नाही सुसाट चालल्यात. मला वाटायचं ह्या साईडला तरी जातोय का काय. मी तो स्पॉट मी तुम्हाला दाखवल आजच्या नाही उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर अशा प्रकारे लँडस्लाईड होती पावसाच्या दिवसात. दगडी बिगडी खाली आल्यात बघा. त्यांनी रिटेनिंग वॉल एवढी भारी बांधली होती, आत्ताच बांधलेली दिसती. तरी खाली आल्यात दगडी. तर इथं लंगर लागला. इथं लंगरमध्ये जेवण करूया पहिलं, कारण जेवलो नाही मी. आणि एक गोळी पण खातो, म्हणजे पेन किलर म्हणू शकता इथं. किधर आहे लंगर? सर इधर लंगर है. लंगर चालू था ना इधर? लंगर नीचे है, नीचे. ओके. इथं पहा मित्रांनो, हे सगळं यांचा स्टाफचं दिसतंय. येणार लंगर जीने से नीचे जाने का क्या? मित्रांनो तर इथं गाडी लावली आणि इथनं खाली ओके. लय लांब आहे. पाय दुखायला लागलं माझं. मित्रांनो तर पायाला लागलेला दाखवतो त्या भाऊला. भाई कौन है ये इधर? डॉक्टर पैर को लग गया. देखो बहुत जलन कर रहा है और ये मक्खियाँ भी बैठ रही है बार बार. मित्रांनो तर इथं पायाला लागलंय. म्हणजे काल आपण बेसिकली काय झालं, ट्रॅक चढताना एवढे पायऱ्या चढल्या, मी कुठंच चालत गेलो नाही. म्हणजे असं सरळ सरळ गेलो नाही, स्लोपनी सगळीकडे स्टेप घेतल्या, त्यामुळे ते पायाला झालंय. तर आता याला असं हे सर आहेत आपले जम्मू पोलीस मधनं, त्यांनी बँडेज दिलंय, तर ते बँडेज लावते. Bravo, मुझे मल्टीपल विटामिन खा के मुझे ना क्या जो बैठा होते बाहर है ओ क्या वासा गो क्लोज अप वेरी गुड. मित्रांनो तर आलोय लंगर खायला. काय खायला बघूया पहिलं. चांगलं आहे चालतं भारी. भैया आलू की सब्जी है ना बड़ी. मित्रांनो चपाती कैमरा है पूरी. चपाती आहे, राईस आहे, ही डाळ आहे, म्हणजे ही आपली मिक्स डाळ आहे का, मुगाची डाळ आहे, बटाट्याची भाजी आणि चपाती. तर आपल्याला चांगलं व्यवस्थित आहे. तर जेवण करूया पहिलं. मित्रांनो तर जेवाय घेतलंय, पाहू शकता इथं चपाती, बटाट्याची भाजी, ही आपलं वरण भात आहे. वरण भातच म्हणतोय, बटाट्याचा रस्सा भात आहे. तर खातो आता. मित्रांनो तर जेवण झालंय. आता इथं बाज आहे, तर बाजूवर झोपतं. चार्जिंगचं आणायला पाहिजे होतं, चार्जिंगचं घेऊन येतो पहिलं मी, मग चार्जिंगला. मित्रांनो तर चांगली झोपायची सोय आहे इथं, पाहू शकता. इथं बाज आहे, इथं चार्जिंग सॉकेट आहे, इथं फॅन आहे. एकदम ओके मध्ये 2 तास तरी झोपतो मी इथं. आता किती वेळ वाजल्यात बघू द्या.
2 वाजले असतील, 2 वाजले. 4 वाजता इथनं हलणार आहे मी आता. 4 वाजेपर्यंत इथंच आहे. चला असं भेटायला पाहिजे मित्रांनो. तर 4 वाजता उठणार म्हणलं होतं मी, पण 4 वाजता काय मला जागा चालली नाही. 5 वाजून गेले. तर आता निघतो इथनं जवळपास 40 ते 50 किलोमीटर रनिंग पूर्ण काय नाही. तर हे सर आपले आहेत इंडियन आर्मी मध्ये. तर सर कौन से डिपार्टमेंट से और कहाँ के रहने वाले आप? इधर लोकल ही है, इधर लोकल ही है. ये इसका फुल फॉर्म बताइए. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्योरिटी फोर्स. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्योरिटी फोर्स. तो सरांना भेटून खूप भारी वाटलं. बाकी सर मेरे बारे में क्या बोलोगे आप? मेरी गाड़ी के बारे में क्या बोलोगे? 2 शब्द बताओ. मैं जो घूम रहा हूँ उसके बारे में. गाड़ी का तो नहीं देखा, लेकिन आपको तो देखा, आपको अच्छे लगे आपको देख के यहाँ पे. और जो मैंने गाड़ी का नाम बताया तो आपको क्या लगा? गाड़ी बढ़िया है, पैशन प्रो है हाँ. और बढ़िया चल रही है देखने में, ऐसे ही वीडियो पे देख लिया. ओके ओके. तर मित्रांनो चला आता इथं नाश्ता भेटतोय. चहा काय ते सोयाबीनचा प्रकार आहे, तर ते खातो आणि निघतो. मित्रांनो तर शिड्या काल चालल्यापासून शिड्या चालायचं माझ्या जीवावर चालय. शिड्या म्हणलं की काल पूर्ण शिड्यानी चढलो. जवळपास मी 3000पेक्षा जास्त शिड्या चढलो एका वेळेस. उतरताना सुद्धा 3000 म्हणजे 6000 शिड्या एका दिवसात चढलो. तेव्हा पाय जाम झालेत. आता पेन किलर वगैरे खायला लागेल तेव्हा मग चढता येईल. मित्रांनो तर 5 वाजता बरोबर निघालोय आपण इथनं. तर अजून किती पुढे जातोय काय माहिती. मला तर उधमपूरमध्ये जाऊन गाडीचं काम करायचं आहे पहिलं. गाडी मला वाटतं आयुष्या करायवरती. तर बघूया कसं होतंय. नाही तर जास्त मोठा प्रॉब्लेम व्हायच्या अगोदर सॉल्व केलेला कधी पण चालू. सर उधमपुर जाना है तो ये हाईवे से गया तो जाएगा क्या? आपको कहाँ जाना? मेरे को बाइक का काम करने का है. मेरे को तो अमरनाथ जाना है, पर बाइक का काम करने का है मेरे को. उधमपुर से अंदर वाले रोड से जाना और बाहर निकलेगा हाईवे पे जखानी में. कितना दूर? लगेगा, टाइम लगेगा, दूर है. 1 घंटा लगेगा. बाइक को उतना टाइम नहीं लगेगा. ओके. मित्रांनो तर गाडीच्या इंजिनचा आवाज थोडा चेंज झालाय का तो वाटतोय मला. तर काय झालंय ते पाहायला लागेल. मेकॅनिकला दाखवायला लागेल. इथलं ऑइल सील गेलंय का. मित्रांनो तर गाडी घेऊन आलोय उधमपूरमध्ये. उदयपूर नाही उधमपूर आहे. तर गाडीचं मला वाटतंय टायमिंग चेंजचं व्हील खराब झालंय. विचारू आहे का अगोदर असलं तर थांबायला इथं जायला. सर टाइमिंग चेन वाला व्हील है क्या? पंप व्हील. हाँ स्प्लेंडर का भी चलेगा. गरारी नहीं देती क्या टाइमिंग चेन के? गरारी पंप वाली. हाँ पंप वाली वो चाहिए. हाँ जी वो पैशन की चाहिए ना. हाँ वो स्प्लेंडर की उसकी सेम ही है. हाँ मेरे को पता है. हाँ पावर महंगा सस्ता. मैं क्या बोल रहा हूँ, एक बार मैकेनिक को चेक करने के लिए बोलिए यही गया है क्या? मैकेनिक कैसे चेक करेगा? उसको पूरा खोलना पड़ेगा अंदर. नहीं नहीं वो उसका वॉल कैप खोलेंगे ना तो भी पता चलेगा ऊपर फेंक रहा है क्या नहीं. ये क्या हो रहा है मालूम है क्या? मैं पुणे से आया हूँ बाइक से. ये वो भी अंदर नहीं. मित्रांनो तर इथं आपली गाडी आहे. तर काही व्हिडिओ काढायचा राहिला. गाडी खोलली होती सरांनी. तर पाहिलं चेक केलं म्हणजे खोलाखोली नाही जास्त केली. तर सर क्या बोलोगे आप? क्या सर क्या प्रॉब्लम था गाड़ी में? हाँ गाड़ी में दूर से चल के आ रही है ना, गर्म हो जाती है गाड़ी. हाँ. हीट हो जाती है. हाँ. है ना. उसमें थोड़ा ऑयल में प्रॉब्लम होती है. ऑयल जो है उसमें थोड़ा बढ़िया डालना पड़ेगा. नहीं मैं कैस्ट्रॉल का ही डालता हूँ, पर अभी इंडियन ऑयल का डाला था मैंने. हाँ कैस्ट्रोल पे भी 3 मॉडल आते हैं. नहीं मैं वो पावर वाला पावर 1 पावर वो भी अच्छा है. हाँ. तो नहीं तो मैं गर्म हो जाती है ना गाड़ी. हाँ. उससे पिकअप में फर्क आता है. और अभी कुछ कर लिया आपने. हाँ, अभी क्या कहना पड़ेगा काम जो अभी जरूरत नहीं है. अभी देख लेना, फिर लेना ऑयल चेंज करवा लेना इसका. तो उसका टाइमिंग देख लेना. टाइमिंग चेंज देख लेने का. तो चलो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. तर एकदम भारी त्यांनी काय म्हणजे मी तो एक पार्ट आहे जो मला डाऊट होता जातोय
तर तो मी ह्यांच्याकडून घेतलाय जो पंप व्हीलचा व्हील आहे पंपचं ती घेतलंय आणि त्या व्हीलमध्ये अजून काही प्रॉब्लेम नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणले जावा पुढं ज्यावेळेस तुम्ही पुढची सर्व्हिसिंग करताल त्यावेळेस करून घ्या. ओके चला निघूया इथनं आपली गाडी. मित्रांनो तर इथं येऊन पाहिलं तर ते ह्यांनी कॉन्फिडन्स दिला म्हणलं काय नाही झालं म्हणजे खरंच काय नाही झालं. त्यांनी हे ऑइल कॅप वगैरे काढून हे केलं चेक केलं तर ऑइल बिल व्यवस्थित फेकतंय. काय होतं नाही तर ऑइल नाही आलं की इंजिन लॉक होण्याचे चान्सेस असतात. तर तो पार्ट नाही घेतलाय मी कारण इकडं जो पार्ट सारखा जातो ना माझ्या गाडीचा टायमिंग चेंजचा तो पार्ट घेतलाय मी कारण पुढं जाऊन जर समजा मेकॅनिक असला आणि जर म्हणला पार्टच नाही आहे तर काय करायचं त्यासाठी तो पार्ट घेतलाय तर आपल्याला उपयोगी येईल तो. चलो मित्रांनो ट्रक तर चालू झालेत जे दुपारी बंद होते ते आपल्याला बघूया अजून आपल्याला अमरनाथ बेस कॅम्प आपल्याला इथनं जवळपास 320 किलोमीटर 320 किलोमीटर. तर आज काय पोचणं होऊ शकत नाही. आता 5:45 वाजलेत अजून 7 वाजेपर्यंत मी गाडी चालवणार आहे. एका तासात अजून आपण 40 किलोमीटर ते कवर करणार आहे 40-45. बघूया कुठपर्यंत पोचतोय. मित्रांनो तर पेट्रोल टाकाय आला आज 97.62 रुपये रेट. तर भाई डालो 200 200. मित्रांनो तो बघा कसला मोठा डोंगर खाली आला आहे. लँडस्लाईड झाली लँडस्लाईड. भाई ये ट्रक की लाइन कितनी क्यों लगी इतनी? आगे वैसे एक तो टायर ठंडे कर रहे हैं हम लोग. खुद ट्रैफिक वाले खड़े थे हम लोग हाइट ले रहे हैं ना. ओके मतलब दोपहर को भी लाइन बहुत खड़ी थी. हाँ जी दोपहर को भी दोपहर वो वहाँ पे कानवाई लगा रखी थी. ओके जो अमरनाथ यात्रा चल रही है ना उस वजह से. ओके चलो मित्रांनो येऊ बघा काय ट्रक टायर गार व्हायला थांबलं मग पुढं गाठ लागणार म्हणजे येऊ बघा काय आजच्या गावात कसलंय ट्रॅफिक कसं लागलंय काय माहिती. एवढा मोठा सुसाट रोड आहे ते ट्रॅफिक लागलंय. चेकिंग होती का काय पुढं? थांबायचं नाही गाड्या थांबायचं नाही. भाऊ एक नंबर आहे पण ह्यांनी जरा रॉंग केलेला का. एवढ्यात माझी गाडी बसायची नाही. बॅग नसती तर घुसलो असतो मी एवढ्यात बी. यार हमें थोड़ा पेट्रोल चाहिए. हमारी गाड़ी खराब हो गई. गाड़ी को सिर्फ धोना है. थोड़ा बड़ी गाड़ी में किसमें पेट्रोल लगता है? गाड़ी में बड़ी में नहीं. अगर हमें क्या है कि उसका सेंसर धोना है बस. सेंसर धोना है क्या? तो थोड़ा पेट्रोल चाहिए ना. तो पेट्रोल से सेंसर धोना हमने इसकी वजह से गाड़ी मतलब रेस नहीं पकड़ रही. ये देखो. ओके चलो दे देता हूँ. शुक्रिया भाई यार. शुक्रिया यार बहुत. मित्रांनो ह्यांच्या गाडी काय ते बंद पडली तर ह्यांना सेन्सर धुवायसाठी पेट्रोल पाहिजे आणि पंप लई लांब आहे तर त्यांना पेट्रोल पाहिजे तर पेट्रोल देतो त्यांना. अरे ये वेट ज्यादा है उसमें. क्या बड़ा है इसमें? अरे मैं ऑल इंडिया घूम रहा हूँ. ये है क्या स्क्रू ड्राइवर है क्या? स्क्रू ड्राइवर नहीं अरे टूटेगा मेरे को लंबा स्क्रू ड्राइवर दे दे यार. ले पेचकस. नहीं तो तुमको भला कहने जाओ और मेरा ये हो जाए ऐसा हो जाए ना 2 मिनट में दे देता हूँ उसको. क्या लो मैं निकालूं. कभी फट जाएगा वरना ये नहीं फटेगा यार. अरे नहीं यार इसी से उतारो. ले लो. शुक्रिया यार भाई बहुत बहुत. बहुत देर से रोक रहे कोई रुक नहीं रहा. हमें पता है इधर के बनते जो
मेरे को लोग मदद करते हैं इसलिए मैं भी लोगों को मदद करता हूँ। ऐसा ऐसा मैं रोड पे खड़ा रहता तो मेरा क्या हुआ था मालूम है क्या? पिछली बार मैं लद्दाख में मेरी गाड़ी बंद पड़ी थी तो मैं रोड पे खड़ा होकर एक पंजाब का ट्रक था उसको हक किया तो उसने मेरे को सीधा मनाली छोड़ दिया था। DMT था तो बस करो बहुत है इधर बंद करो इधर। हाँ कहाँ से आए हो आप? पुणे महाराष्ट्र से। महाराष्ट्र से? हाँ महाराष्ट्र से आया हूँ भाई। लद्दाख अमरनाथ यात्रा जा रहा हूँ, लद्दाख जा रहा हूँ। लद्दाख? हाँ यूट्यूब चैनल पता करें फिर तो दिया वीडियो तो आई हमारे पास। हाँ आएगी आएगी। तो यूट्यूब चैनल तो सुना यार YMH बैकपैकर करके। MH बैक। कितने सब्सक्राइब है तुम्हारे? ज्यादा नहीं है यार, तुम्हारे मेरे से ज्यादा रहेंगे। नहीं हमारे इतना है। इधर हमारे गांव चला मित्रांनो त्यांना मदत केली आता आपल्याला पण जायचंय पुढे। 4 के है तुम्हारे? हाँ 4 के थोड़े हैं ना। हम कह रहे तुम्हारे मेरे से ज्यादा रहेंगे। ट्रॅफिक लागले। कसं काय लागले ट्रॅफिक? ट्रैफिक जाम कैसे हो गया मेरे भाई? चेंबावची दाम चेंबवावचे नाही एखादं चेंबवायची बॅग थांबायचं नाही गाड्या थांबायचं नाही असे जितकं तुम्ही हायवेनी समजा 10 किलोमीटर चालवलं आणि असे ह्याच्यात 1 किलोमीटर चालवलं ना तर तेवढी सेम गाडीचा गरम होती। येड्या भोकाच्यांनी रोडच्या कडेला उभी केली। चला 2 व्हीलर असल्याचा फायदा आहे। आता बघा मी किती पुढे आलो। आता ह्यातल्या एकाने मला साईड दिली थोडी मी मित्रांनो तर ट्रॅफिक लागले लय डेंजर। हे काय झालंय हे ट्रक एकदम सुटले ना दुपारी मी म्हणलं की ट्रक थांबल्यात एकदम सुटले सगळे त्यांना आता चढा नाहीत एकाच्या बोकांडी एक उभा राहतात। आता ह्याला ओव्हरटेक करायला जायचा तोपर्यंत मागची लाईन लागती। अरे इडी गाण मला जागा दे। मित्रांनो तो जवळपास 10 किलोमीटरपेक्षा जास्त जाम लागला आहे ट्रकचा। हे पूर्ण रोड ब्लॉक आहे तर 2 व्हीलर असल्यामुळे निघतील काय अडचण नाही आहे। तर चला आता इथनं पुढे एक टनेल आहे मोठी ती किती किलोमीटरची ती चेक करू आपण ह्याच्यात आपल्या स्पीडोमीटरमध्ये। मित्रांनो तर आलोय आता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आपका स्वागत करता है। टनेल आहे मोठी तर त्याच्या अगोदरच टोलला काय तर टनेल किती किलोमीटरची ती एक्झॅक्ट तुम्हाला सांगतो आपण। 3 टनेल आहेत ना ज्या ह्याच्यातल्या म्हणजे ह्या ट्रिपला आपल्याला भारतातल्या ज्या सगळ्यात 3 लांब टनेल आहेत ना ते 3 टनेल लागणार आहेत। तर 3 टनेलमधनं किती अंतर कमी होतं ते तुम्हाला सांगतो मी आता। आता अरे यायचं जायचं एखादंच कोण देतोय ते बघूया किती। बरोबर ना 526 किलोमीटरला आपण टनेलमध्ये घुसणार आहे। 526 होतंय का 526.1 होतंय बघू द्या। मित्रांनो
आपण आलेलो आहे भारतातील सर्वात लांब टनेलपैकी एक टनेल चिनाई टनेलला. आणि या टनेलची एक्झॅक्ट लांबी किती येते आपण पाहणार आहे आता. चला जाऊया. ही टनेल 8.5 किलोमीटर अप्रॉक्सिमेटली आहे. तर आपण एक्झॅक्ट किती येते पाहणार आहे. मित्रांनो, तर टनेलमध्ये जवळपास 2 किलोमीटर झाले. तर असं गुदमायला का व्हायला लागलं मला जरा. बाकी काही नाही आहे. टनेल फक्त हीच आहे, 2 लेनच आहे. तिकडून येते एका लेननी गाड्या, एका लेननी इकडून चालल्यात, अशा प्रकारचे. मित्रांनो, तर टनेलमधनं प्रवास करत होतो. जवळपास निम्म्यापेक्षा जास्त अंतर झालं आहे. जवळपास आपण 6 किलोमीटर आलं. हे भाऊ आपले पंजाबचे भेटले 2 जण. मित्रांनो, तर टनेलच्या बाहेर आलोय. बरोबर किती 9.9 नाही क्लिअर 9 किलोमीटरची टनेल आहे. क्लिअर एक बी इकडं नाही. उलट 9 किलोमीटरपेक्षा थोडं जास्त आहे, 40-50 फूट. पण 9 किलोमीटरची टनेल आहे मित्रांनो. 9 किलोमीटर काय 9. अजून एक टनेल लागली. ही काही जास्त मोठी नसणार आहे. सर, आगे ये कितने दूरी पर है भंडारा जिसमें रुक सकते हैं? ये यात्रा नहीं सीधे है नीचे जाओ क्या फिर? ओके, थँक्यू सर. तर मित्रांनो, इथं विचारलं म्हणून बरं झालं. इथं यात्रा निवास आहे. अरे EMH वाली गाड़ी हमारी, EMH वाले. किधर है? लंबा चल के जाना पड़ेगा क्या? बस बाइक के यही स्टैंड है, ऑफ करो. मैं बैठू क्या थोड़ी देर में? चखड़ गया. हाँ बैठो. कितना दूर है सर अभी इधर से? बाय वॉक. जरूर सामान लेना तो ले लो, ना तो देख रहे हैं. हाँ. नीचे उतरेगा ना. हाँ. 200-300 मीटर में यात्रा है. ओके. चंद्रकोटमध्ये आपण आजचा मुक्काम केलाय. आर्मी बेस कॅम्प मध्येच ही आपलं काय आर्मी बेस कॅम्प मध्येच राहण्याची सोय आहे. त्यामुळं इथं गाडी लावली आणि निघतोय. गाडी ज्या बॅग आहेत त्या सगळ्या व्यवस्थितरित्या बांधलेल्या आहेत. नाही ह्या बघा व्यवस्थितरित्या बांधलेले आहेत आणि आता जातोय. करा मित्रांनो, तर इथं मी एवढं क्लिअर का दाखवू शकत नाहीये, कारण इथं CRPFचे जवान आहेत ना, ते ड्युटी कर आहे. त्यामुळं मी मोकळ्या मनाने कॅमेरा फिरू शकत नाहीये, असं आहे. तर चलो, आपको समझ में आ रहा है क्या मैं हिंदी मराठी भाषा? तर चला मित्रांनो, आता खाली जायचं. इथनं जवळपास 400 मीटर आहे. आधा किलोमीटर आहे का सर? 200 मीटर आहे. चालत जायचंय लगा. चलो मित्रांनो, तर इथं बेसिकली जिथं यात्री निवास आहे चंद्रकोटचं, तिथं पहिले बॅग वगैरे चेकिंग होती. आणि त्यानंतर ना इथं कुठंतरी एंट्री काउंटर आहे. तर त्या काउंटरवर आपल्याला एंट्री करायची. पाहू शकता टेम्पररी सिटी बनवली सगळी. कसली जबराट बनवली राहण्यासाठी, खास यात्रिकांसाठी. मित्रांनो, तर आता 9 नंबर ह्याच्यात मला ही भेटलंय बेड. तर इथं 5 नंबरमध्ये मेडिकल सुविधा आहे. तर मेडिकलमधनं काल ट्रॅक केल्यामुळं सगळं अंग दुखतंय. तर अंग दुखतंय म्हणून इथनं मेडिकल घेतो. काय मित्रांनो, जेवणासाठी लंगरमध्ये आलोय. तर लंगरमध्ये काय जेवायला पाहूया पहिल्या. राजमा, कढी, शर्माना नहीं है और दाल है. क्योंकि ये जेड़ा मौका वा ये बार-बार हर एक बंदे. मित्रांनो, तर तिकडं लय गर्दी होती त्यामुळे इकडं आलोय. इकडं भात आहे, डाळ आहे,
रोटी लाडू आहे. अजून एक भाजी होती ती काय मला आवडली नाहीये त्यामुळे एवढंच घेतलं. मित्रांनो तर आपल्याला 9 नंबरच्या ब्लॉकमध्ये 213 नंबरचं बेड भेटलंय. जेवण वगैरे केलंय आता तर चला पाहूया डोरमॅट्री तिथं. तर डोरमॅट्रीत जाऊया. मित्रांनो तर आलोय 9 नंबरच्या ब्लॉकमध्ये. तर इथं 213 नंबरचं बेड आहे. असे 17 ब्लॉक आहेत टोटल. पाहू शकताय कसलं आहे. मित्रांनो तर आलोय आता वरती. बघूया इथंच असेल 213 म्हणजे एका ह्याच्यात किती 70 लोक आहेत. तर आवायला एका ह्याच्यावर 3 आहे. माझं तर व्हायच्या ह्याच्यावरच असणार आहे. 213 कुठे 213 101 2 4 100 भाई 113 कौन सा है यार? फर्स्ट फ्लोर नीचे नहीं 213 है 213 ये वाला है ना नीचे वाला है ना. आप समझ गए बोल गए ये भाई टीम खड़े यहाँ पे ना भाई. मित्रांनो तर इथं भेटलंय आपल्याला ही. तर इथं थांबतोय. भाई कैसे मैं आया हूँ वैष्णव देवी से अभी. तो मेरा पैर भी दुख रहा है. एक जन आएगा कोई मेरे को बोलेगा उठ भाई. कहाँ से है? मैं तो पुणे से आया हूँ बाइक से. हाँ ये भाई अपना कहाँ से है भाई आप? हम लोग कानपुर से है. कानपुर से. पूरा ग्रुप है क्या? आप कैसे बाइक से आए कैसे आए? हम लोग गाड़ी से आए हैं. गाड़ी से आए क्या आप? मतलब मेरे बाद में आए शायद इसलिए आपको बाद वाला मिला पहले है. आए हैं. आपका कितना नंबर है? 14 से लेके 22. हाँ मग 13 में पहले लेके खाना बिना खा के वो मैं ये मेरे को लगा है पैर को. तो मैं मेडिकल वगैरे करके खाना खाने. मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा. आता शिकता आपण जम्मू मध्ये पोहोचलोय. अजून आपल्याला अमरनाथ यात्रा करायची आणि तिथनं पुढे लद्दाखचे तर 1 नंबर ब्लॉग येणार आहेत. मित्रांनो जे कोणी असतील त्यांनी व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आपल्याला मोटिवेशन भेटतंय असेच बारी बारी व्हिडिओ काढण्यासाठी.